मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते आले नसतील अशा बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे। होय मित्रांनो, मागे काही बहिणींच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा करण्यात आले होते, परंतु लाखो अशा बहिणी होत्या की ज्यांच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिलचा 1 रुपया देखील जमा झाला नव्हता। तर अशा बहिणी खूप नाराज झाल्या होत्या की बाकीच्या महिलांना मिळाले, परंतु आम्ही पात्र असून देखील आमच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे का जमा झाले नाही। तसे पाहता त्यांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते आले होते, त्यांची केवायसी देखील झालेली होती, ते पात्र देखील होते, तरी देखील त्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते। तर बहिणींनो, आता काळजी करू नका, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता अखेर आलेली आहे। म्हणजे ज्या बहिणी राहिलेल्या असतील मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या बहिणींना मिळालेला नसेल अशा बहिणींसाठी आता सगळ्यात मोठी खुशखबर शासनाकडून देण्यात आलेली आहे। कालच्याच दिवशी या ठिकाणी शासनाकडून GR काढण्यात आलेला आहे आणि निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ज्या बहिणी या ठिकाणी राहिलेल्या असतील अशा बहिणींना देखील आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र मिळून 3000 रुपये जमा होणार आहेत। आता ते पैसे कधी जमा होणार आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यामुळे आता तुमचे देखील पैसे या ठिकाणी आले नसतील, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला नसेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला GR देखील दाखवणार आहे आणि तुम्हाला तुमचे 3000 रुपये कधी जमा होणार आहेत, म्हणजेच मार्च आणि एप्रिलचे जे काही 1500 रुपये आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा केले जातील याबाबत देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया आणि मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ आता तुम्हाला कोणत्या तारखेला भेटणार आहे याबाबत जाणून घेऊया। सोबतच जो काही शासनाकडून कालच्या दिवशी GR काढण्यात आलेला आहे, तर त्या GR मध्ये नेमके काय देण्यात आलेले आहे, मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे की नाही हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर चला बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया। तर बहिणींनो, या ठिकाणी मागे म्हणजे 14 मे ते 15 मे या दिवशी या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती शासनाकडून जमा करण्यात आला होता, परंतु तो काही ठराविक महिलांच्याच बँक खात्यावरती जमा झालेला होता। त्या हप्त्यापासून लाखो महिला अजूनही वंचित होत्या, परंतु आता या ठिकाणी शासनाकडून कालच्या दिवशी म्हणजेच 20 मे 2026 रोजी या ठिकाणी अधिकृतपणे एक GR काढण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी निधी वितरित करण्याबाबत त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। तो GR देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मागे जो काही व्हिडिओ आपण अपलोड केला होता, म्हणजे 14 आणि 15 मेला जे काही महिलांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले होते, त्यावेळी जो काही व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये लाखो महिलांचे या ठिकाणी कमेंट्स आल्या होत्या की सर, आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे काही पैसे आहेत ते अजूनही आलेले नाही आहेत आणि आम्ही या योजनेसाठी पात्र आहेत, केवायसी देखील झालेले आहे, परंतु तरी देखील आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत। तुम्ही या ठिकाणी कमेंट्स बघू शकता, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर बघा, या ठिकाणी मला मार्च व एप्रिलचे हप्ते भेटले नाही, जिल्हा पुणे। त्याच्यानंतर पुढची कमेंट्स बघा, मला पण मार्च आणि एप्रिलचे पैसे आले नाहीत, वरूर। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, नाही मिळाले मला पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, नाशिक। मला पण आले नाहीत, मला पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, अहिल्यानगर। सर, आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, जिल्हा पुणे। मला मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही सर, बीड। मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही। म्हणजे असे लाखो कमेंट्स मित्रांनो या ठिकाणी आलेले आहेत आणि लाखो बहिणी या हप्त्यापासून खरोखर वंचित होत्या। त्या बहिणी पात्र असून देखील त्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे त्या बहिणी प्रचंड नाराज झाल्या होत्या। त्यांना समजत नव्हते की आता या ठिकाणी आम्हाला पैसे का आले नाही, कारण की फेब्रुवारीपर्यंत तर आम्हाला रेग्युलर पैसे मिळाले, परंतु मार्च आणि एप्रिल महिन्याचे जो काही हप्ता आहे तो बाकीच्या बहिणींना मिळाला, परंतु आम्हाला का मिळाला नाही, काय प्रॉब्लेम आहे, आम्ही तर या योजनेसाठी पात्र आहोत, असा बहिणींच्या मनामध्ये प्रश्न येत होता। परंतु आता अशा बहिणींसाठी डबल खुशखबर या ठिकाणी आलेली आहे, कारण की अशा ज्या काही बहिणी राहिलेल्या आहेत ज्यांना अजूनपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही, तर अशा बहिणींना आता या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। कालच्या दिवशी या ठिकाणी शासनाकडून निधी वितरणाचा GR काढण्यात आलेला आहे आणि तो GR मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरणाबाबत आणि त्याचा निधी वितरणाबाबत या ठिकाणी GR काढण्यात आलेला आहे। तो GR देखील आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी निधी मंजुरीचा जो काही GR आहे तो शासनाकडून काढण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 20 मे 2026 रोजी हा GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये नेमके काय देण्यात आले आहे, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी आता पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, ही सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। तर चला आपण या ठिकाणी सविस्तर GR विषयी जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। हा GR जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले 20 मे 2026 रोजी काढण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय देण्यात आले बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला या ठिकाणी GR वाचून दाखवतो। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3
2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण 779 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुक्रमे वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली 3000 कोटी इतका निधी या ठिकाणी नियत व्यत्यय मंजूर आहे। आता त्याप्रमाणे हा जो काही दुसरा टॉपिक आहे मित्रांनो, तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर हा टॉपिक लक्षपूर्वक आहे का, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता राहिलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल। तर बघा, वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता रुपये 365 कोटी इतका निधी व माहे एप्रिल 2026 करिता रुपये 365 कोटी असा एकूण 730 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आता बघितलं असेल, मार्च महिन्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 365 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि माहे एप्रिल महिन्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 365 कोटी इतका निधी या ठिकाणी कालच्या दिवशी मंजूर करण्यात आलेला आहे। मग बहिणींना प्रश्न पडला असेल की अगोदर जे काही हप्ते या ठिकाणी महिलांना देण्यात आले, मग त्यावेळेस कसे देण्यात आले? त्यावेळी जे काही हप्ते देण्यात आले त्यावेळेस या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला नव्हता, म्हणून त्या ठिकाणी फार थोड्या महिलांच्याच बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला होता। त्यामुळे आता या ठिकाणी राहिलेल्या ज्या काही महिला होत्या त्यांची संख्या जास्त होती। त्यामुळे आता या ठिकाणी शासनाकडून फायनली जे काही दर महिन्याला या ठिकाणी निधी वितरणाचा GR काढण्यात येतो, तो GR काढल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत असतात। तर त्याप्रमाणे आता या ठिकाणी कालच्या दिवशी या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी शासनाकडून GR काढण्यात आलेला आहे, या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर आता ज्या महिला राहिल्या असतील, पात्र असून देखील त्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल, तर अशा बहिणीच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे एकूण या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत। तर आता ते पैसे कधी जमा होतील असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये आला असेल। तर बघा मित्रांनो, GR काढल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीद्वारे पैसे जमा व्हायला सुरुवात होत असते। त्यामुळे कालच्या दिवशी हा GR आलेला आहे, म्हणजेच 20 तारखेला। तर या ठिकाणी 22 ते 23 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जे काही महिला राहिल्या असतील, या योजनेसाठी पात्र असतील, सर्व काही तुमचं ओके असेल, तरी देखील हप्ता आला नसेल, तर अशा बहिणीच्या बँक खात्यावरती 22 किंवा 23 तारखेपर्यंत या ठिकाणी 3000 रुपये जमा होतील। कारण की आता फायनली या ठिकाणी GR हा काढण्यात आलेला आहे, निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे राहिलेल्या बहिणी ज्या काही असतील की ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, त्यांनी कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका। आता आपण अशी आशा करूया की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जेवढ्या पण बहिणी राहिल्या असतील आणि त्या योजनेसाठी पात्र असतील, तर अशा बहिणीच्या बँक खात्यावरती देखील आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या दिवसापासून तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होईल त्याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल। त्यामुळे तुम्हाला देखील या ठिकाणी समजेल की राहिलेल्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ती तारीख देखील या ठिकाणी तुम्हाला फिक्स सांगेल। तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो अशाच एक माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।